जय शिवराय, जय शंभूराजे। हिंदवी स्वराज्याची स्थापना करून मुघलांसारख्या बलाढ्य शत्रूंशी झुंज देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या कार्यात सामील होण्यासाठी छत्रसाल बुंदेला महाराजांना भेटण्यासाठी दख्खनेत आले। छत्रसाल महाराजांना म्हणाले, मी मुघलांची चाकरी केली, परंतु मला त्याचा काही उपयोग झाला नाही। मला आपल्याकडे नोकरी द्या। त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रसाल बुंदेलांना जो उपदेश केला, जी प्रेरणा दिली, ते अतिशय महत्त्वाचे आहे। तुम्ही क्षत्रियांचे मुकुटमणी आहात। राज्य संस्थापक होण्याची तुमची क्षमता आहे। आमच्याकडे आलात तर तुमचा पराक्रम आमच्यामुळे झाकोळला जाईल। महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्य निर्मितीचे कार्य आम्ही करत आहोत। तेच कार्य तुम्ही बुंदेलखंडात करा। औरंगजेबास नामोहराम करून मोगलांविरुद्ध लढा उभा करा। मोगल स्वतःला हत्ती समजत असतील तर तुम्ही सिंह आहात, हे विसरू नका। भलेही तुमच्याकडे युद्ध साहित्य सैन्य नसेल, परंतु मला विश्वास आहे की तुम्ही तुमच्या क्षमतेवर ते उभे कराल। आई भवानीचा आणि भगवान श्रीकृष्णांचा वरद हस्त तुमच्यावर नक्की असेल। छत्रपती शिवाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन बुंदेलखंडात छत्रसाल बुंदेलांनी अद्वितीय असा पराक्रम गाजवला। आजही बुंदेलखंडात असणाऱ्या छत्रसालजींच्या समाधीवर एक काव्य विराजमान आहे। ते असे, शिवाजी पीछे हुआ बुंदेला बलवान, प्राणनाथ का शिष्य यह छत्रसाल महान। याचा मराठी अर्थ असा, छत्रपती शिवराय पाठीशी होते म्हणून मी अर्थात छत्रसाल बुंदेला आज एवढा बलवान झालो। जय शिवराय।